लोक झगडे करताय, भांडण करताय, लफडे करताय. कोणावर हात उतरतो? अरे काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग नाही बट पार्ट 2 दिवस दुसरा कोकण सिरीजमध्ये. सो आता आपण इथून गणपतीपुळेवरून परत चाललो आहे रत्नागिरीला, कारण आपल्याला जायचं आहे मालवणला. सो मालवण टू रत्नागिरी डिस्टन्स ॲप्रॉक्स 4 तास आहे, 140 किलोमीटर आहे. सो मालवणला आपण बसने जाणार आहे. सो त्याआधी ही गाडी ज्याची त्याला द्यावी लागेल. आणि जर व्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करत नाही तुम्ही, व्लॉग तर बघताय पण सबस्क्राईब करा. आत्ता वाजले आहे सकाळचे 6. तरी 1 तास लागेल इथून रत्नागिरीला जाण्यासाठी. तर 7 वाजेपर्यंत असं टार्गेट आहे की बस स्टँडवर जाऊ, कारण आपण बसने जाणार आहे. आणि कनेक्टिव्हिटी बसच आहे इथे मालवण टू रत्नागिरी, जी की मला माहिती आहे, बाकी जे असेल तर मला माहीत नाही. मित्रांनो, काल सनसेट तर आरेवारे बीचला बघायचा होता. सनसेट तर नाही बट सनराईजच ठीक आहे. येस, आत्ताच जस्ट गाडी दिली आहे. आता चाललो आहे बस स्टँडला. तिथून आपल्याला जायचं आहे मालवणला. सो त्यासाठी बस बघावी लागेल आधी, किती काय टायमिंग आहे मला माहीत नव्हते. बघतो आता. त्या दादाला विचारलं मी ज्याच्याकडे गाडी दिली त्याला. सो तो बोलला बस चालूच असतात मालवणसाठी कॉन्स्टंट. बघू. आणि बाय द वे शर्ट आज घातलेलं आहे फ्लाय सोलो. सो एक तास फ्लाय तर नाही बट बाय रोड सोलो. चला भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो, रत्नागिरी बस स्थानकावर आलेलो आहे. आणि तिथले जे कंडक्टर होते त्यांना विचारलं की कितीची बस आहे काय. सो 8 वाजताची मालवणची बस आहे. त्यापर्यंत टाईमपास करू, 7:30 वाजले. सो नाश्ता वगैरे आधी करेल आणि मग बसमध्ये जाईल. सो फायनली मालवणच्या बसमध्ये बसलेलो आहे. मला वाटलं होतं खूप गर्दी असेल बसमध्ये, बट पूर्ण एमटी आहे. आणि आता आपण पुढे बसलो. अजून ड्रायव्हरसुद्धा आलेले नाही आहे. सो वेट करू आता थोडा वेळ आणि मग भेटू थोड्या वेळ मालवणमध्ये. बाय बाय. गाडी चढताना पडल्याची एका प्रवाशाने घबरावून ऐकून घेतो, म्हणजे स्वतःला शहाणा समजतोय. म्हणजे एका प्रवाशाला कोणावर हात उतरतो? अरे काय लोक झगडे करताय, भांडण करताय, लफडे करताय, पण आपल्याला कॉन्टेंट देत आहे. सो थँक्यू. असं बोलायला नाही पाहिजे, पण ठीक आहे. तो माणूससुद्धा अपंग होता आणि बस ड्रायव्हरने त्याला कट मारला. बट त्या माणसाने खूप शिरा दिला त्याला आणि आता अंडर कंट्रोल आहे सगळं. सो भेटूया मालवणला. आत्ता बस थांबली आहे राजापूरला. अजून 1 तासाचा प्रवास बाकी. फायनली मित्रांनो, मालवण पोहोचलो आहे आणि खूप एक्झॉस्टिंग राईड होती. मला वाटलं होतं 3-3.5 तास पोहोचेल, कारण 140 किलोमीटर होते. बट 5.5 तास लागले. बट ठीक आहे, आता बघू. तिथे आता जेवेल मी आणि जेवून मी हॉटेलला जाईल. तिथे तुम्हाला भेटतो. मला तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग फ्रेममध्ये. ओरिजिनल तर बंद आहे बट आत्ता फ्रेममध्ये आहे सगळं. बघून घ्या. रूममध्ये आलो आहे मालवण. आणि ही आपली थोडी अशी रूम आहे जिथे इकडे बाल्कनी आहे. बाल्कनीला व्ह्यू तर असं काही इतका खास नाही आहे, ठीक आहे, म्हणजे ठीकठाक आहे. पूर्ण ही मालवण स्ट्रीट आहे इथे. आणि इकडे तो चिवाला बीच वगैरे इकडे सगळं टॉप फ्लोअर. सो आपली काहीशी रूम अशी आहे.
इकडे काय वॉशरूम वगैरे, जिथे की मॅन्डेटरी मिररसुद्धा आहे. आणि बाकी AC याची खूप गरज आहे. कोकण, मालवण, गणपतीपुळे तुम्ही इकडे कुठं पण फिरा, खूप चिप 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 होतं आणि गरम खूप होतं इथे. मग त्यासाठी ठीक आहे, आता थोड्या वेळात मी थोडा रेस्ट कराल आता आणि त्यानंतर भेटतो तुम्हाला. बाय. आणि कधीपासून बंद आहे रे? आता हे मेची तारीख दिली होती 28. हां तेव्हापासून बंद. हां ना, मला जायचं ते वॉटर स्पोर्ट्स करायला आणि तेच बंद आहे. मी आत्ता फोन लावलेला आहे. नाही नाही, आता तुम्हाला कुठेच मिळणार नाही हॉटेल. तुम्हाला तिकडे आंबोली बोल, आंबोलीला. इकडे सुभाविमान आम्ही इकडे घालतो. हे बघा, लाटा बघितल्या कशा येतात त्या. हां हां बोट फिरून जाय. हां ते आहे. बोट आहे आतमध्ये. मी आलेलो आहे राजकोट फोर्ट इथे आणि मी राजकोट फोर्ट प्लॅन केलेला नव्हता की येणार आहे, बट म्हणजे काही कारणामुळे की वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे बंद होत्या, त्यामुळे मी राजकोट फोर्ट चूज केला. आणि महाराजांची इतकी सुंदर मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. फ्रेममध्ये सुद्धा नाही आहे, त्याने किती मोठी मूर्ती केलेली आहे. आणि ही सिंधुदुर्ग जो किल्ला आहे इथे समोर, तो सुद्धा बंद आहे आत्ता. पण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर हे महाराजांचं स्मारक बांधलेलं आहे आणि तिथे अतिशय स्वच्छतासुद्धा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे आत स्मारक तिकडे आत आहे, तिथे स्वच्छतासुद्धा ठेवण्यात आलेली आहे पूर्णपणे. आणि आज राज्याभिषेक सोहळासुद्धा आहे महाराजांचा. सो राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवसानिमित्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आत्ताच जस्ट स्मारक बघितलं महाराजांचं. आता चाललो आहे रॉक गार्डनपाशी. बट हे बघा, संपूर्ण नारळाच्या झाडांनी, आणि किती शांत घर आहे, किती शांत घर आहे. पूर्ण नारळाच्या झाडांनी ते सावलीत आलेले आहे. सो मस्त घर आहे. आता इथून चाललो आपण रॉक गार्डन बघू. रॉक गार्डन मी ऐकलं असं की दगडांच्या त्याच्यात प्रतिकृती किंवा दगडांच्या मदतीने त्याच्यात बनवलं आहे काहीतरी. सो मला पण माहीत नाही, बघू आधी काय बनवलं आहे. मित्रांनो, रॉक गार्डन इथे आलो आहे, बट रॉक गार्डनसारखं मला तर काही माहीत नाही काय इथं. फक्त एक इथे मध्ये आय लव मालवणचा एक बोर्ड आहे आणि इथे लहान मुलांसाठी खेळायला वगैरे आहे. आणि इकडे आपला समुद्र आहे इकडे. बट बाकी असं रॉक गार्डन, याचं नाव का बरं रॉक गार्डन दिलं हे तर मला काही कळालं नाही. बट स्टील बघू. हे बघा, हे जे मालवणचं आहे, आय लव मालवण, ते उलट्या साईडने तुम्हाला दिसत असेल, बट हे आहे. आणि इकडे असे. सो हाच होता रॉक गार्डन. बट त्या गार्डनपेक्षा इथे मजा येते, कारण तिथे मागं पाणी वगैरे चांगलं होऊ शकते. बघू शकतो सेफ आहे. मी आत नाही गेलो इथे, बाहेरच उभा आहे तो, पाणी तिकडे होतं. सो फायनली आता मालवणवरून रत्नागिरी परत, आणि रत्नागिरीवरून आपली बस आहे पुण्याला आज संध्याकाळी 6ला. सो आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलच असणार आहे. जस्ट एक तुम्हाला सांगायचं होतं की जी आपली भाषा आहे कोकणी भाषा, जशी आपली मराठी भाषा आहे त्याच्यात आपण जसं एकच टोनमध्ये बोलतो, चालणारे येणारे, म्हणजे नाशिक संगमनेर साईडला तर तसंच बोलतात एकच टोनमध्ये. बट इथे भाषा बोलताना खूप अशी सॉफ्ट, म्हणजे ते रागवले तरी असं समजत नाही की ते रागवलेले. चालणारे, येणारे, जायचं, माका, जसं असं वाटत होतं की हास्य जत्राचेच मी सगळे कलाकार इथं रोडवर बघतो आहे. बट चांगली भाषा आहे. रत्नागिरीत आत्ता खूप जोरात पाऊस चालला आहे. हे मांडवी बीच तिथे आलेलो होतो आणि इथं बसलो आहे, सगळे असे एन्जॉय करत आहे फॅमिलीसोबत. खूप जोरात पाऊस चालू आहे. पाऊस बघायचाच होता रत्नागिरीचा. सो सगळे आम्ही एका याच्या खाली उभे होतो ना, शेल्टर खाली. ग्रुप ऑफ आंटीज आहे, ते खूप मजा करते इथे. तुम्ही हळू फिरा, त्यामुळे आतमध्ये की हे बघा, आता त्या आंटी जातील आणि काहीतरी रील शूट करतात. हळू नमस्कार मित्रांनो. सो आज आपली ट्रिप इथे एंड होत आहे. 2 दिवसाची कोकण दौरा
रत्नागिरी, मालवण. बेसिकली या ट्रिपमधून खूप काही शिकायला भेटलं, खूप काही नवीन एक्सपिरियन्स आले. मित्रांसोबत जातो आपण, मित्रांसोबत तर मजा येतेच, घरच्यांसोबतसुद्धा मजा येते, पण हा वेगळा एक्सपिरियन्स होता इंडिव्हिज्युअल कुठेतरी निघणे. त्यात खूप काही शिकायला भेटलं की कुठे जाताना कधी पण त्या जागेची माहिती घेणे. कारण मालवणला मी आलो, मला माहीत होतं ते वॉटर स्पोर्ट्स चालू आहे, बट इथे कळालं येऊन की 30 मेला की 28 मेला काहीतरी बंद झालेलं आहे पावसामुळे. सो ठीक आहे, नेक्स्ट टाईम वॉटर स्पोर्ट्स करू आपण. कायाकिंग वगैरे करणार होतो ते नेक्स्ट टाईम करू. बट ऑल अँड ऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. मी बेसिकली इंट्रोवर्ट आहे, मी जास्त कुठं बोलत नाही बाहेर, पण ह्याने मला थोडा पुश भेटला की बोलू शकतो आपण जाऊन लोकांसोबत. आता कॉन्टेंट क्रिएशन म्हणलं तर बोलायला तर पाहिजेच. सो नेक्स्ट टाईम मला सांगा नक्की कमेंटमध्ये कुठं जायला पाहिजे. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.